Thank you.
श्रीरंग महाराज बेंगोलीकर पुढे म्हणतील, मागे केशव महाराज कौ. ज्ञाने भक्तीचा जिवाळा ज्ञाने भक्तीचा जिवाळा ज्ञाने भक्तीचा
माझ्या मना
पंडिताचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा महायोग पेटे तटे भीमरत्याम्बरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तिमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाय समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अद ब्रह्मामदे विष्णुरन्ते देव सदाशिव मूर्तित्रे स्वरूपाय दत्तात्रेय नमस्तुते मृत्युंजय महादेवं त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्मबन्धने ओम त्र्यंबकं यजाम्यहं सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृत नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रमिमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनेश्वरं जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतो श्री गुरुचे चरण ते नमस्कारुणी आता पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा हरे चरण दत्ता दिया हरे चरण संतांची अजंत कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत श्री तुकोबारायांच्या गाथेतून निवडलेला असून या भंगाच्या माध्यमातून भक्तिप्रेमाच्या जिव्हाळ्याचे वर्णन करतात तत्पूर्वी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची कोणत्याही शुभ प्रसंगी आपण आपल्या आराध्य देवतेला प्रथम वंदन करतो हरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा प्रथम त्या पांडुरंगाला शरण जाऊया आज लोक एकीकडे देव नाही म्हणत असताना साधू संत मात्र देवाला शरण जाण्याचा संदेश देतात जे लोक देव नाही म्हणतात अशांना जनाबाई सांगतात देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरे शोधोनी पाहे अरे बाबांनो तुम्ही देव नाही म्हणता ना देव आहे तर कुठे आहे तुम्ही पाहण्याचा प्रयास करा हृदया मंदिरामध्ये तो भगवान परमात्मा आहे आणि ज्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदया मंदिरामध्ये साठवला नुसता साठवला नाही संपूर्ण जगताला हृदय फाडून दाखवला तो भक्त देवापेक्षाही श्रेष्ठ ठरला या पृथ्वी तलावर त्या भक्ताची मंदिर देवापेक्षाही अधिक आहेत ते म्हणजे मारुतीरायांचे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दंडकाप्रमाणे नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी भक्तीचं वर्णन आहे पहिला दिवस रूपाचं वर्णन आहे दुसरा दिवस नामाचं वर्णन आहे तिसरा दिवस भक्तीचं वर्णन करणं अपेक्षित आहे ती भक्ती असावी कशी आणि ती भक्ती करत असताना प्रथम आपण काय केलं पाहिजे त्या देवाला शरण का जावं हे कळालं पाहिजे साधू संत त्या देवाला शरण का जावं याविषयीच आपल्याला उपदेश करतात म्हणून शरण आवे मनावरे शरण आवे
कशासाठी? तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा, या संसार रूपी भवसागरातून पहिलं तीराला जर जायचं असेल, भगवान परमात्म्याला शरण गेल्या वाचून गत्यंतर नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोहे. म्हणजे भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं असेल, त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल, स्वतःच्या जन्मदात्या पित्याला जर काही मागणं मागायचं असेल, त्याला आपलंसं करून घ्यायचं असेल, वयात आलेला प्रौढ झालेला मुलगा जर त्याला एक मोटरसायकल खरेदी करायची असेल, सरळ जाऊन वडिलाला म्हणतो का बाबा पैसे द्या मला गाडी घ्यायची आहे, म्हणलं का नाही म्हणत. पण तो काय करतो? मध्यस्थी करतो. मध्यस्थी कोणाची? आईची मध्यस्थी करतो. आई बाबाला काहीतरी सांग ना. मग आई जर मध्यस्थी केल्याच्या नंतर बाप ऐकला नाही असं होणारच नाही, आहे का नाही? बापाचं वीक पॉइंट कोण आहे? आईच आहे. मग देवाचं वीक पॉइंट जर कोणी असेल तर ते संत आहेत. आणि संताचं हृदय आईसारखं आहे. जसं आई लेकरावरती कसल्याही लाभाविना प्रीती करते, तद्वत साधू संत देखील या जगाच्या कल्याणासाठी आपला परिश्रम करतात, आपला देह शिजवतात. आणि साधू संतांची मध्यस्थी जर केली, साधू संतांना जर आपण शरण गेलो, त्या ईश्वराची प्राप्ती झाली नाही असं होणारच नाही. हरिप्राप्ती सेवोपाय धरावे संताची ती पाय, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक झालो, त्या ईश्वराची प्राप्ती निश्चित आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. साधू संतांच्या सानिध्यात जावं. त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतरच आपल्याला आपल्या जीवनाचं खरं महत्व आपल्याला कळून येतं. भक्ती मार्गाचा वसा जर आपण कुणाकडून घेतलेला असेल, आपल्या वाडवडिलांपासून, आणि वाडवडिलांनीही कुणापासून घेतलेला असेल, मार्गदावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि जे जे त्यांच्या सानिध्यात गेले ते भक्ती मार्गाला सोडून दुसरीकडे नाही गेले, निश्चितच त्यांच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे. आणि म्हणून आपण देखील संत संगती करावी. आणि संगती जर त्यांची केली, निश्चितच आपल्याला हा देह कशासाठी मिळालेला आहे याचा अर्थ समजून येईल. आणि ज्या दिवशी आपल्याला हा अर्थ इको कमी करा आणि थोडं बेस कमी करा, मोकळा द्यावा. आणि जर आपल्या या देहाचं महत्व आपल्याला जर कळालं, देवे दिला देह, देवे दिला देह, भजना भजना, देवे दिला देह.
देवाच्या कारणी जर नाही लावला तर मग आपल्या जीवनाचं सार्थक आहे का? निश्चितच नाही. मग भक्ती मार्गामध्ये आपल्याला येण्यासाठी भजन करण्यासाठी देखील काय हवंय? जर ते भजन केलं, जर समजा आता काही जण सहज मनोरंजन म्हणून देखील काही जण भजन करतात, श्रद्धा म्हणून नाही. काही जण सहज गाणं म्हणून गातात, पण देवाची स्तुती म्हणून, देवाचं भजन म्हणून, नामचिंतन म्हणून सुंदर कसा आहे, गायन आहे, पण ते भजन म्हणून गात नाही. इतर कोणतं गातात, पण त्या भगवान परमात्म्याचं भजन करत असताना जर आवडीने जर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, तर तो भगवान परमात्मा आपल्याकडे पाहिला नाही असं होईल का? मग ते भजन करण्यासाठी देखील मनामध्ये प्रेमाचा जिव्हाळा असणं गरजेचं आहे. मग भक्त आहेत, काही काही भक्त आहेत. भक्तांचे प्रकार नाथबाबा सांगतात. भक्ताचे प्रकार नाथबाबा भागवतामध्ये 3 सांगतात. कोणते कोणते? एक उत्तम भक्त, दुसरा मध्यम भक्त आणि तिसरा अधम किंवा कनिष्ठ भक्त. नाथबाबांच्या दृष्टीने भक्ताचे प्रकार 3 आहेत. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्ताचे प्रकार 4 सांगितलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले भक्ताचे प्रकार 4 कोणते? पहिला अर्थ भक्त आहे, दुसरा अर्थार्थी भक्त आहे, तिसरा जिज्ञासू भक्त आहे आणि चौथा ज्ञानी भक्त आहे. हे 4 भक्त कोणत्या कोणत्या प्रकारचे त्याचं वर्णन करत असताना अर्थभक्त तो आहे, संकटकालीन परिस्थितीमध्ये मात्र आत्मधून येणारा आवाज अनिवार्यपणाने देवाचे नामचिंतन घेणारा तो अर्थभक्त आहे. अनिवार्यपणे अर्पणून घेतलेलं नाम. जर समजा कोणाला तरी संकट आलेलं आहे, कसल्या तर संकटामध्ये हे देवा म्हणतोय. एक फॉरेस्टचा अधिकारी आहे, जंगलातून प्रवास करत असताना हातामध्ये शस्त्र आहे. प्रवास करत असताना त्याच्या कानावरती वाघाची डरकाळी ऐकायला आलेली आहे. वाघाची डरकाळी ऐकलेला असताना सगळ्या देवदेवतांचं नामचिंतन घ्यायला लागलेलं आहे. पांडुरंगा मला वाचव, रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा, जय बजरंगबली, शिवमल्ला हरिहळ कोटेळ कोड घे, ज्योती सौदागराचा चांग भला, सगळ्या देवाची नावं घेतोय. आणि ज्यावेळी त्याला गावाच्या जवळ जवळ आलेल्या गावातली माणसं दिसायला लागलेली आहेत, आता संकटातून पार झालेला आहे, त्याच्या मुखातलं नाम बदल झालेलं आहे. मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम है. संकटाच्या वेळी व्यंकटाची आठवण करणारा अर्थभक्त आहे. दुसरा अर्थार्थी भक्त तो आहे जो नवस सायास बोलतो. देवा मला काय 100 पोते तुर होऊ दे, मी 2 शेर मदन काढतो तुझ्या नावाचं. किती पोते होऊ दे? 100 पोते. मग मी 2 शेर तुझ्या नावाचे काढेन. अर्थार्थी देवाकडून काहीतरी घेणार आहे, मग देवाला देणार आहे. तो व्यवहारू आहे, आवळा देऊन कोवळा काढणार आहे. नवस बोलतात बघा लोक. एवढं नवस ते पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र मग ते देवाचं काय भार उतरवणार, अन्यथा नाही. मग ते देवासोबत मी व्यवहार करणारा तो अर्थार्थी भक्त आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जिज्ञासू भक्त आहे. त्याला ज्ञान आहे, त्याला कळतंय, बऱ्यापैकी या दोघांपेक्षाही हुशार आहे. दगडाची मूर्ती जर कोणती घडवली, त्या मूर्तीला आकार दिल्याच्या नंतर ती पांडुरंगाची आहे, ती मारुतीरायाची आहे, ती संतांची आहे, हे कळतं त्याला. पण विश्वास मात्र नाही आहे. तो काय करतोय, खरंच याच्यामध्ये देवत्व आहे का, तो शोधण्याचा प्रयास करणारा जिज्ञासू वृत्ती आहे. तो देवाचा भक्त जरी असला तोही देवाला प्रिय नाही आहे. आणि 4थ्या क्रमांकाचा ज्ञानी आहे. तो ज्ञानी भक्त तो देव नाही असं जागाच नाही असा त्याचा भास आहे. चराचरामध्ये देव होऊन उरलेला आहे. तो जे जे भेटीने भूत ते माणिजे भगवंत म्हणणार आहे. आता 4 मुलं आहेत एका वडिलाला. 4 मुलामध्ये घरामध्ये 4 मुलं असताना 4 मुलांविषयी प्रेमच असणार आहे ना बाबाच्या मनामध्ये. एक 4 लाडू खायला घेऊन आलेले आहेत मुलांसाठी वडिलांनी, आणि 4 लाडू घरी घेऊन आलेले असताना 4 मुलांपैकी एक मुलगा लाडू बघितल्या क्षणी रडायला लागतो. बाबा द्या. आणलेत कशासाठी? वडिलांनी आणलेत कशासाठी? देण्यासाठीच, लेकराला तृप्त करण्यासाठी. लेकरू खाईल या दृष्टीनेच आणलेले आहे. पण त्या लेकराला विश्वास नाही, आता कधी मला देतील. त्याच्या प्रति मोह आहे. देतील का नाही संदेह आहे. दिले नाहीत तर कसं, याविषयी तो लगेच अट्टहास करून रडायला लागतोय. तो रडणारा अर्थभक्त आहे. दुसऱ्या क्रमांकाचा
दिले नाहीत तर कसं लगेच मागून घ्यावं, हा द्या म्हणणारा तो अर्थार्थी भक्त आहे. तिसऱ्या क्रमांकाचा त्याला कळते आणलेले आहेत, मागा वाटतंय मनामध्ये, पण आता थोडस ज्ञान आलंय, मागू का नको, थोडासा मोठा झालोय, मागितलं तर बरं वाटणार नाही, पण आशेनं पाहतोय. काय करतोय, त्या लाडवाकडं आशेनं पाहतोय. मला केव्हा देतील, केव्हा देतील, केव्हा देतील या आशा. तो तिसऱ्या क्रमांकाचा जिज्ञासू भक्त आहे. आणि चौथ्या क्रमांकाचा मदमस्त आहे. त्याला माहिती आहे माझे वडील आहेत, मला देण्यासाठीच आणलेले आहेत, सगळे खाल्ल्याच्या नंतरही माझ्यासाठी नक्की ठेवतील. तो अंगणामध्ये विदेही अवस्थेमध्ये नाचतोय, खेळतोय. त्याला वडील बोलावून देतात, ए रे झालं तुझं खेळून झालं का, आता तुला खाऊ आणले, खाऊन घे. तो ज्ञानी भक्त आहे, त्याला विश्वास आहे. मग देव देखील ज्ञानी भक्तांना काय करतो, ज्ञानी भक्त देवाला आवडतात. देव सगळ्यांनाच आवडतो. दोन प्रकारचा न्याय, एक काय मर्कट न्याय आणि दुसरं मांजरी न्याय. माकडी न्यायामध्ये, मर्कटी न्यायामध्ये काय आहे, माकडाचं पिलू किंवा वानराचं पिलू त्याला पोटशी धरून या झाडावर त्या झाडावर उड्या मारत असताना तो गच्च पकडून ठेवताय. आपल्याला काय वाटतंय, आपण काय म्हणतो, काय माकडाची प्रेम आहे त्या लेकरावरती, काय पिल्यावरती प्रेम आहे. माकडं या झाडावर त्या झाडावर उडी मारलेला असताना देखील लेकराला पडू देत नाही आपण म्हणतो. पण वस्तुस्थिती काय आहे, वस्तुस्थिती ही आहे, माकडाने पिलाला धरलेला नाही आहे, उलट पिलूच त्या माकडीला गच्च धरलेला आहे. बरोबर आहे ना, पिलूच माकडाला गच्च धरलेला आहे. आणि दुसरा न्याय मांजरी न्याय. मांजराचा न्याय काय आहे, मांजर आपल्या दातानं आपलं भक्ष्य फाडून खात, उंदीर असेल किंवा अजून काही असेल, ते जर पकडलं दातामध्ये तर त्याचा फडशा वाटतं. पण आपलं पिलू, कोमाल अशा प्रकारचं पिल्लू दातात पकडलेला असताना त्या पिलाला कसल्याच प्रकारची इजा होऊ देत नाही. तेवढ्या विश्वासानं ते पिलू देखील त्याच्या दातामध्येच राहतं आणि तेवढ्याच प्रेमानं ती मांजरी देखील आपल्या पिल्याला घेऊन जाते. तद्वत देव अनेकाला आवडतो, पण देवाला आवडणारे कोण असतील तर ते म्हणजे ज्ञानी भक्त आहेत. तो जेव्हा धरतो ना त्यांना, जे प्रेमानं भजन करतात, आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझे चिंता त्यासे सर्व आहे. जो प्रेमानं भक्ती प्रेमाचा जिव्हाळा मनामध्ये बाळगून जर त्याची भक्ती करेल ना, त्याच्याविषयी प्रेमभाव बाळगून त्याला आपलंच मानणारा भगवान परमात्मा आहे. मग भक्ती करायचा असेल तर मनामध्ये काय हवं, अभंगाच्या पहिल्या जाणे भक्तीचा जिव्हाळा,
देवाचा जिव्हाळा आहे, तोच खरा दैवाचा पुतळा आहे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि प्रेम आणि भक्तीचा जिव्हाळा जर नसेल, आता आपण म्हणतो नात्यामध्ये कोणी जर जीवाचं भेटलं, कोण आहे आमच्या जीवाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे म्हणतो आपण. जमिनीविषयी बोलत असताना देखील जीवाचं रान आहे म्हणतो, बरोबर आहे ना. चांगल्या कसदार जमिनीला काय म्हणतो, जीवाचं रान आहे म्हणतो. एवढंच नाही, जर ज्या जमिनीमध्ये एक 15 फूट 20 फुटाला जर पाणी लागलेलं असेल आणि कोणी जर येऊन सांगायला लागलं तिथं विहीर मारली, त्या विहिरीला पाणी लागले, तर लगेच कोण काय म्हणतील, वडीलधारी माणसं, त्यात काय नवल आहे हो, ते रान कसं आहे, पाण्याचा जिव्हाळा आहे. पण जिव्हाळ्यामध्ये पाणी आहे. आता जिव्हाळ्याचं अजून एक समानार्थी पाणी असलेलं ठिकाण म्हणजे जिव्हाळ्यापेक्षाही अधिक पाणी आहे, पण विशेष कालावधीमध्ये मात्र आहे. आणि तो कालावधी संपला की त्यातलं पाणी संपलं. जिव्हाळ्यातलं पाणी कायमस्वरूपी आहे. अजून एक ठिकाण आहे विशेष कालावधीमध्येच त्याच्यामध्ये पाणी आहे, ते ठिकाण म्हणजे चव्हाळाचं आहे. चव्हाळ आणि जिव्हाळ, चव्हाळामध्ये जिव्हाळापेक्षा अधिक पाणी आहे, पण विशेष कालापुरतं मर्यादित मात्र आहे. पावसाळ्यामध्ये आहे, येळा मुशाला चव्हाळातलं पाणी लाट मारलं तिथं पाणी काढतो. आता या युगामध्ये चव्हाळातच काढू शकता आणि पावसाळ्यातच. चव्हाळ्यातलं पाणी कामाचं का जिव्हाळ्यातलं पाणी कामाचं? अजून एक आहे धुराळ आहे, त्या धुराळातही पाणी आहे. 800 फूट बोर मारला, 800 फुटाच्या खोलावर गेल्याच्या नंतर नक्कीच पाणी लागणार आहे, तिथं कुण्या पाण्याची गरजच नाही. पाताळातलं पाणी आपण बाहेर काढतो. आता आजकाल विज्ञानाने प्रगती केली, पंपसेट वगैरे आता जास्त ताकदीचे मिळाले, जास्तीचं हॉर्स पॉवर जर यूज केलं, पाताळातलं पाणी देखील वर काढू शकतो आपण. पण त्या पाताळातलं पाणी 800 फूट 900 फुटाच्या खोलावरचं पाणी काही पिण्यास योग्य आहे का? क्षारयुक्त आहे, शेतीला देण्यास योग्य नाही, नवे पिण्यास योग्य नाही. त्याच्यानं आंघोळ जरी केलं तर अंग काय होतं, मिठाळ मिठाळ होतं, पांढरं पडायला लागतं. पण ते पाणी काही उपयोगाचं. एकीकडे चव्हाळ आहे, दुसरीकडे जिव्हाळ आहे आणि तिसरीकडे नुसता धुराळ आहे. त्या धुराळाच्या खाली पाणी आहे. पाणी कोणतं योग्य आहे? जिव्हाळ्यातलं योग्य आहे. चव्हाळ्यातलं विशेष कालावधीमध्ये राहत नाही. चव्हाळ्यातलं म्हणजे आजकाल जे समाजामध्ये दिखाऊ भक्ती करणारे लोक आहेत, वर्गांग भक्ती करणारे लोक आहेत, विशेष कालावधी मध्ये मात्र त्यांची भक्ती आहे आणि ती कालावधी संपली की मग नाही, ते चव्हाळ आहे. आणि तो जो धुराळ आहे त्यांच्या मनामध्ये ज्ञान भरपूर आहे, खोलवरचं ज्ञान आहे. सर जर पुढे माणसाविषयी जर विचारलं, काही तज्ञ लोक म्हणतात काय रे हो कसं आहे महाराज, ते फलाने वारकरी कसे आहेत, काय नाही हो त्यांना काही ज्ञान नाही. कसं ज्ञान आहे मग? ऐक्यू ज्ञान आहे हो. होय बाबा, खोलवरचं ज्ञान तुझ्याकडे भरपूर आहे, पण ते काही जगाच्या कल्याणाचं, कुणाच्या उपयोगाचं, कुठं कुणाला सांगण्याचं भरपूर ज्ञान आहे. तो खोलामध्ये डांबून ठेवलाय आतमध्ये, त्याला बाहेर काढतच नाही आहे. काही काही जणांकडे ज्ञान भरपूर आहे, व्यक्तच होता येत नाही, त्या ज्ञानाला काही अर्थ आहे? मग ते खोलवरचं ज्ञान ज्याच्याकडे असेल ते ज्ञान समाजाच्या उपयोगाचं नाही, मग त्या ज्ञानाचा काय उपयोग? मग त्या खोलवरच्या पाणी आहे, पण त्या पाण्याचा समाजाला उपयोग नाही, म्हणून तो खोलवरचं ज्ञानही काही कामाचं नाही. आज समाजामध्ये काही ज्ञानी माणसं आहेत, खोलवरची बुद्धी आहे. काही काही माणसं म्हणतात खूप खोलवरचं ज्ञान आहे म्हणतात. त्या खोलवरच्या ज्ञानालाही विशेष असं महत्व नाही, पण ज्ञान कमी आहे, पण श्रद्धा भक्ती मात्र आहे. समाजाच्या प्रती देण्याचा भाव त्याच्या मनामध्ये आहे. काहीतरी समाजाचं करावं, कल्याण करावं, जे जे आपणास इठावे ते सगळ्यांना सांगून शहाणं करण्याचा भाव त्याच्या मनामध्ये आहे. ते ज्ञान कामाचं आहे, ते ज्ञान समाज हिताचं आहे, ते ज्ञान जगाच्या कल्याणाचं आहे. आणि ते ज्ञान साधू संतांकडे होतं. त्या ज्ञानाचा अहंकारही नव्हता, त्या ज्ञानाचा गर्वही नव्हता, पण त्यांच्या मनामध्ये त्या ज्ञानाविषयी असलेला समाजाविषयीचा प्रेमभाव होता आणि प्रेमानं जगाला देण्याचं कार्य तो वसा म्हणून करत होते. आणि तो जर त्यांच्याकडे ज्ञान आहे, तो जिव्हाळ्याचं ज्ञान आहे आणि तो जिव्हाळा असणं गरजेचं. आता नाती आहे, नात्यामध्ये जर जिव्हाळा असेल तर नाती आहे, नाहीतर ना आणि ती, जी आपली नाही ती नाती, जी नाही ती. आणि जर जिव्हाळा असेल तर ती नाती आहे,
जिव्हाळा असेल तर ती आपली आहे. जिव्हाळा असेल तर एकमेकांविषयी प्रेमभाव आहे, आणि जर जिव्हाळा नसेलच तर त्या नात्याला काहीच किंमत नाही. आणि म्हणून भक्ती प्रेमाचा जिव्हाळा मनामध्ये जर असेल, ज्ञान जरा कमी असेल तर चालेल, मोठा पंडितच राहावा, भक्ती मार्गामध्ये आल्याच्या नंतर तत्वज्ञानी राहावा, तो खूप मोठा अध्ययनशीलच व्यक्ती राहावा असंही नाहीये. तर जो भक्ती प्रेमानं ओतप्रोत होऊन या ठिकाणी काहीतरी शिकण्याचा भाव ठेवून येतोय आणि समाजाच्या प्रती काहीतरी देण्याचा भाव त्याच्या मनामध्ये आहे, देवाची भक्ती करत असताना प्रेमानं करतोय, आणि तो प्रेम जिव्हाळा जर असेल, ज्ञानाची गरज नाही, अभंगाच्या दुसऱ्या चरणात पंडित शहाणा. भक्ती मार्गामध्ये त्या पंडित शहाणा पंडिताची गरज नाहीये. ज्याला आपल्या विद्वत्तेचा अभिमान आहे, ज्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान आहे, त्याची गरज नाहीये. जो सरळ स्वभाव आहे, जो समर्पित भावाने काम करतो, त्याची गरज आहे. इथं विद्वत्तेची गरज नाहीये, इथं भक्तीची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. आणि भक्ती प्रेम जर नसेल तर त्या ज्ञानालाही उपयोग नाही. नाथ महाराज सांगतात, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. तया माझी भक्ती आणि प्रेम जर नसेल, भक्ती प्रेमाचा जिव्हाळा नसेल, तर त्या ज्ञानाला काही उपयोग नाही. पण ते ज्ञान, ते पांडित्य काहीच उपयोगाचं नाही. आणि म्हणून जे ज्ञान अवघड असलेलं परमार्थ देखील सोप्या शब्दामध्ये सांगण्याचं कार्य साधू संतांनी केलेलं आहे. आपल्याला संस्कृत कळत नाही की मौलिक ज्ञानोबरायला कळालं. मौलिक ज्ञानोबरायला संस्कृत येत नव्हतं असं नाही. मौलिक ज्ञानोबराय ज्ञानी याचा राजा गुरु महाराव म्हणते, ज्ञानदेव तुम्हायसे. पण त्या श्रीमद भगवत गीतेवरती टीका करण्याचं सामर्थ्य असलेले मौलिक ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी का लिहितात, ज्ञानेश्वरीचा कृपा प्रसाद या जगाला का देतात, तो सोपा करून सांगण्याचा उदात्त अंतःकरण मौलिक ज्ञानोबरायाचा आहे. अवघड असलेलं सोपं करून सांगावा हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. आता आपल्याकडं जर कोणी म्हणलं आपल्याला अवघड वाटेल परमार्थ, महाराज आता आम्ही माळ घालून घ्यावं म्हणतोय, कसं काय परमार्थ, आम्ही थोडस काहीतरी प्रवचन करावं म्हणतोय, कसं काय. तर काय म्हणल सरळ माणूस आपला, उचलली जीवानी लावली टाळा, काय म्हणल साधू होता, गोड वाटेल साधन करता. पण हे म्हणणं म्हणजे घातली भय नरका जाणे.
आणि चांगल्या भावाचा माणूस, चांगल्या विचारसरणीचा माणूस सहज म्हणेल, सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविते. खूप मोठ्या ज्ञानाची गरज नाही, पांडित्याची गरज नाही, खूप गाण गंधर्व राहावं असंही नाही. आमच्या इथंच आमचे पारमार्थिक वैभव म्हणायला हरकत नाही, ज्यांच्या सहज बोलीतून देखील आम्हाला अनेक आमच्यासारख्या कीर्तनकाराला देखील उपदेश मिळावं असे वैभव संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे आमच्याकडे असलेले हरिभक्त परायण नरसिंहरावजी महाराज कुटेगावकर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. असे असंख्य महाराज हिररत्नांची खाण आमचा बिदर जिल्हा आहे. जी जपी तपी साधू संन्यासी मारुतीराव महाराज हसीकेर पासून ते आमच्या व्यंकटरावजी महाराज खुदावंतपूरकर पर्यंत, भागवत महाराज बोळेगावकर पर्यंत अशा असंख्य हिररत्नांची खाण आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये होऊन गेलेली आहे. अजून पुढे भविष्यातले अनेक असंख्य महाराज ज्यांच्याकडे ज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे आणि समाजाच्या प्रती समर्पित भाव त्यांच्याकडे आहे, ती भूमी ही भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या भूमीमध्ये ते सामर्थ्य आहे. ही जिव्हाळ्याची भूमी आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, ही देखील जीवाची भूमी आहे. ही कसदार जमीन आहे. इथं भक्ती प्रेमाचा जिव्हाळा आहे. कारण की इथला जिव्हाळा अचानक आलेला नाही. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझे चरण सेवा. असंख्य साधू संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. उगच नाही, उगच अचानक कुणी अखंड हरिनाम सत्ता करायला लागलेला नाही. या नामचिंतनाचा प्रकट बसारा करत असताना अनेक माणसांच्या मनामध्ये भक्ती प्रेमाचा जिव्हाळा आहे. उगं करायचा म्हणून करत नाही आपण. कडाक्याच्या थंडीमध्ये कुठं भालकीच्या किल्ल्यापासून आलेल्या माता माऊली आहेत कीर्तन ऐकायला. उगच आलेत का? खेड्यागावात कुठंतरी सहज चालत जाऊन घराभोवताली तिथल्या तिथं मंदिर असतं, लोक जमा होतात. पण आज इथं परगावातून गाडी करून आलेले वेगळे. पण या शहरामध्ये वास्तव्याला असताना असंख्य कार्यक्रम होत असताना या विज्ञान युगानं टेलिव्हिजनच्या माध्यमातून अनेक कीर्तन घरबसल्या आपल्याला ऐकायला मिळत असताना देखील प्रत्यक्ष रूपानं भक्ती प्रेमाच्या जिव्हाळ्यानं आलेली ही मंडळी आहे. आणि म्हणून खरं नामचिंतन सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न करतोय. याच्यामध्ये शहाणपणाची गरज नाही. कोण शहाणा, कोण मोठा, कोण छोटा, त्याचं ज्ञान कमी, याचं ज्ञान जास्त, आणि तो ज्ञानी असलेला माणूसच परमार्थिक क्षेत्रामध्ये उच्च कोटीला जाऊ शकतो. परमार्थिक क्षेत्रामध्ये तोच भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. हे ज्याची समज आहे त्याच्या इतका मूर्ख दुसरा असूच शकत नाही. बरोबर आहे ना? म्हणून ज्या दिवशी त्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार आला, निश्चितच त्या दिवशी त्याच्या अधपतनाला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. आणि ज्या दिवशी निश्चित त्याच्या मनामध्ये प्रेमभाव आहे, भक्ती प्रेम आहे, आणि तो खरा परमार्थिक क्षेत्रातला भक्त म्हणून घ्यायला लायक आहे. आणि म्हणून आज अनेक नये माझे म्हणा होका पंडित शहाणा. पंडिताला विशेष महत्व नाही. पंडिताला जर विशेष महत्व असतं तर लोक यज्ञ हवन तेच केले असते, संस्कृतच बोलले असते. बरोबर आहे ना? संस्कृत बोलू नये असा माझा हेतू नाही. संस्कृत ही सर्व भाषेची जननी आहे. संस्कृत ही पवित्र भाषा आहे. पण न येणाऱ्या माणसाला काय अधिकारच नाही का? ज्यावेळी अनेकाला वाटलं, ज्या लोकांना अहंकार झाला की आम्हीच वेद बोलू शकतो, पण रेड्यामुखी देखील वेद बोलून घेण्याचं सामर्थ्य साधू संतांकडे. रेड्यामुखी वेद बोलविला
रेड्यामुखी वेद बोलवत असताना गर्व द्विजाचा हरविला. द्विजाचा म्हणजे ब्रह्मवृंदांचा गर्व, ज्यांना गर्व झाला होता आम्हीच वेद पंडित आहोत, आम्हीच ज्ञानी आहोत, आणि त्या ज्ञानियांचा काय गर्व द्विजाचा हरविला. त्यांच्या मनामध्ये असलेला गर्व हरण करण्याचं कार्य मौली ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. नवे नवे देवाला देखील, पुन्हा साधू संतांना आलेला देखील गर्व मान्य नाही झाला. दासोपंत नावाचे खूप मोठे श्रेष्ठ संत होऊन गेले. त्यांचा आणि आपल्या बिदरचाही खूप संबंध आहे. ते दासोपंत आपल्या अंबेजोगाईमध्ये ते दासोपंताचं श्रेष्ठत्व एवढं होतं. दासोपंतासोबत भगवान दत्तात्रेय सोम करत होते, खेळ खेळत होते. आजही ती परंपरा चालू आहे. आणि दासोपंताला खूप मोठा अभिमान झाला की देव माझ्यासोबत खेळतो, देवाला मी खूप मोठा प्रिय आहे, देव मला प्रिय आहे, देव माझा सखा आहे. अशा प्रकारचा अभिमान दासोपंताला झाला. आणि दासोपंताला झालेला अभिमान आपल्या पुरता मर्यादित नाही ठेवला. जेव्हा पैठणहून नाथबाबा दासोपंताच्या इथं कार्यक्रमानिमित्त येतात, तर दासोपंत नाथबाबाला हिणवून दाखवण्याचा प्रयास करत असतात, मी देवाचं किती जवळीक आहे, देव माझ्याशी खेळतो. आणि त्यांना तुच्छ लेखण्याचा प्रयास दासोपंत करत असतात. हे मात्र देवाला आवडत नाही. जेव्हा नाथबाबांच्या पैठण येते, पैठण निवासी जेव्हा भगवान दत्तात्रेयाला जाण्याचा योग येतो, आणि भगवान दत्तात्रेय जेव्हा पैठणला जातात, पैठणला गेलेला असताना नाथबाबा दासोपंताला देखील आमंत्रण देतात. आणि दासोपंत जेव्हा पैठण निवासी असलेल्या नाथबाबांच्या घरासमोर घरामध्ये प्रवेश करण्यासाठी जातात, प्रवेश करण्यासाठी जात असताना दारामध्ये जसं आमचे चोपदार दंड घेऊन थांबलेले आहेत ना, तसं दंड घेऊन थांबलेली एक व्यक्ती दिसली. आणि ती दंड घेऊन थांबलेली व्यक्ती एक मुखाची नव्हती, तिनं शिरे सहा हात, तिनं शिरे सहा हात, तिनं शिरे सहा हात, तिनं शिरे सहा हात. माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, Thank you.